बरं, तुम्ही टायमिंग बद्दल बोललात. सध्या युतीच्या टायमिंग बद्दल पण बरीच चर्चा सुरू असते. मग ते शशिकांत शिंदेंनी तुमचं केलेलं कौतुक असेल किंवा मग त्यांचं ते वक्तव्य असेल की भविष्यातली ही नांदी आहे. तर या टायमिंगची खूप चर्चा होती युतीच्या. बघा, या नगर परिषदेच्या छोट्या निवडणुका यामध्ये ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. आता मोठ्या नेत्यांच्या लोकसभा आमदारांच्या निवडणुका झाल्या. आता या आहेत कार्यकर्त्यांच्या निवडणुका. आता काही ठिकाणी आमची युती झालेली आहे, महायुती झालेली आहे. काही ठिकाणी स्थानिक समीकरणामुळे युती होऊ शकली नाही, तिथं आम्ही मैत्रीपूर्ण लढतोय. आणि आम्ही ठरवलंय, मुख्यमंत्री महोदयांनी, मी, अजितदादांनी, की कुठल्याही निवडणुकीमध्ये मित्र पक्षावर अतिशय कुठल्याही खालच्या पातळीवरची किंवा टोकाची टीका आरोप न करता आपण विकासाला महत्त्व देऊ आणि विकासाचा अजेंडा जो आहे आपण चालू. त्यामुळे आम्ही ही निवडणूक जी आहे, स्थानिक पातळीवरचे मुद्दे, तिथले इश्यूज काय आहेत, तिथल्या गैरसोयी काय आहेत, तिथले कुठले विकास प्रकल्प पाहिजे, रस्ते पाहिजे, पाणी पाहिजे, दिवाबत्ती पाहिजे, इतर काही सोयी सुविधा पाहिजेत, ॲम्युनिटी पाहिजेत, यावर आम्ही फोकस करतोय. आणि त्यामुळे कोण आता काय बोलतंय या निवडणुकीमध्ये त्याच्याशी तर खरं म्हणजे मी काही ते ऐकलंही नाही आणि मी काही त्याच्यावर जास्त गांभीर्याने कुठली गोष्ट घेत नाही. कारण आमची युती जी आहे, महायुती, ही विचारांनी झालेली आहे. बाळासाहेबांच्या, अटलजींच्या, अडवाणींच्या वेळेची ही युती आहे. आणि एक युती जी आमची आहे, एक आयडिओलॉजीवर झालेली आहे, विचारधारेवर झालेली आहे. इथं कुणाला काही जागा मिळणार, कुणाला काही राजकारणामध्ये जास्तीचं यश मिळणार, कमी मिळणार, किंवा या सगळ्या गोष्टींवर ही युती नाही झाली. आणि म्हणून आता आमचे एनडीएचे नेते म्हणून या ठिकाणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी एनडीएचं गठबंधनचं नेतृत्व करतायत, महायुतीचं नेतृत्व करतायत, देशाला पुढे नेत आहेत, देश पुढे जातोय. खरं म्हणजे याचा अभिमान आहे आम्हाला. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने मोदीजींवर संपूर्ण जसा जगातले जे सगळ्यात लोकप्रिय नेते, जसं एनडीएचे घटक पक्ष म्हणून आम्ही देखील त्यांच्यावर प्रेम करतो, विश्वास ठेवतो. आणि त्यामुळे ही विचारधारेशी निगडीत युती आहे. बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जातोय आणि तेच विचार मोदी साहेबांचेही आहेत. त्यामुळे या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत याच्याकडे जास्त लक्ष देण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं. तुम्हाला एकदम परखड बोलणारे नेते, म्हणजे कुठलाही कार्य असेल त्याला विलंब लावत नाही, तुम्ही झटकने निर्णय घेता म्हणून तुम्हाला ओळखलं जातं. परंतु महायुतीमध्ये जे ठरलं आहे ते होताना दिसत नाही. मग ते प्रवेशाच्या बाबतीत जे घडलं मध्यंतरी, जिथून आपण आलात छत्रपती संभाजीनगर मधून, तिथले भाजपाने जे प्रवेश दिले, हे ठरलं होतं की एकमेकांच्या प्रवेश घ्यायचे नाही, तरी पण हे एकमेकांचे प्रवेश सुरू आहेत. मग एक शिवसैनिक म्हणून या सगळ्या ठरल्याबद्दल काय? यामध्ये मी एकच सांगतो, जेव्हा चर्चा झाली, आम्ही मंत्री माझ्या सोबत होते, मी होतो, मुख्यमंत्र्यांची आम्ही भेट घेतली, त्यांच्याशी मनमोकळेपणाने चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं की हे आता महायुतीला असं गालबोट लागेल किंवा महायुतीमध्ये कसे काही वादविवाद होतील, अशा प्रकारचं काम कुणीही करायचं नाही. मी माझ्या पक्षातल्या लोकांना सगळ्यांना मी सूचना देतो. मी सांगितलं, मी माझ्या पक्षातल्या लोकांना सगळ्यांना सूचना देतो. कारण शेवटी ही जी महायुती जी आहे आमची, ही महायुती कुणाला किती जागा मिळाल्या, कुणी किती जागा जिंकल्या, या छोट्या मोठ्या विषयावर झालेली नाही. त्यामुळे आता एक प्रत्येकाने, आम्ही युती धर्म पाळतोय आणि आमच्या मित्रपक्षांनी, महायुतीने युती धर्म पाळण्याचा निर्णय घेतलाय. मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्टपणे त्याच्या प्रकारचं त्या बैठकीमध्ये स्टेटमेंट केलं, आमच्याशी बोललेले आहेत आणि त्यामुळे भाष्य केलेलं आहे. मला वाटतं की छोट्या मोठ्या गोष्टी तर आपल्या कुटुंबामध्ये पण छोट्या मोठ्या कुरबुरी असतात, पण एक जो काही लार्ज इंटरेस्ट जो आहे, हा आमचा जो आहे तो महाराष्ट्राच्या विकासाचा अजेंडा आहे आणि विचारधारेचा जो विषय आहे. आणि म्हणून विचार, विकास आणि विश्वास याच्यावर आमची त्रिसूत्रीवर माहिती झालेली. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्याला आचारसंहिता म्हणजे जसं युती धर्म पाळण्याबद्दल घालून घेतली पाहिजे. सगळ्यांनी